माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मीटिंगमध्ये राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब व भारतीय जनता पक्षाचे आमचे आवडते सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ह्या सगळ्या मंत्रिमंडळामध्ये ज्या मंगळवेढ्यामध्ये चोवीस गावाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता त्या प्रश्नाला आज निकाली काढण्यात आला आणि आज चोवीस गावामध्ये पाण्याचा प्रश्न जो गेल्या अनेक वर्षापासून त्या लोकांना भेडसावत होता, आज तो प्रश्न आज आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस ज्यांनी शब्द दिल्याप्रमाणे तो आज पूर्ण केलं आणि त्यांना पाण्याचा प्रश्न मिटवण्यात आलेला आहे। या सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्यांनी काही काम केलं नाही त्याचं श्रेय घेण्यासाठी फार धडपड असतो। ज्या 24 गावाचं त्यांचं सत्ता असताना ते काही करू शकले नाही त्या लोकांनी आज म्हणाले की आमचं पाठपुरावा होतं आणि आजच 100 खाट महिलांचं व 100 खाट मुलांसाठी जो हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल जो आज लोकार्पण झालं आज ऑनलाईनवर त्याचंही श्रेय घेण्याचं धडपड सातत्यानं ह्या काँग्रेसवाल्याकडनं सातत्यानं होत आहे। कारण त्यावेळी जेव्हा मी राज्यमंत्री होतो अधिकार राज्यमंत्री होतो त्यावेळी हा प्रकरण जो हॉस्पिटल जे सिव्हिल हॉस्पिटल आज आपल्या सोलापूर शहरामध्ये ते उच्च शिक्षणाचं आहे, मेडिकल कॉलेज आहे, त्यामुळं अनेक अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला आपलं सरकारी हॉस्पिटल पाहिजे, त्यासाठी आपण सरकारी हॉस्पिटलची मंजुरी मिळवून दिलं। तेव्हा आजचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब तेव्हा आरोग्यमंत्री होते, मग त्यांनी ती मंजुरी करून मिळवून दिलं। त्या जागा त्यावेळेचे कलेक्टरने मिळवून दिलं आणि नंतरनं त्याला निधी मंजूर करून घेण्यात आलं आणि निधी करून आत्ता काम पूर्ण झालं। गेल्या 2 वर्षात जेव्हा त्यांची मध्यंतरी काळात 3 वर्ष जेव्हा उद्धव ठाकरेजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्या दरम्यान त्याला निधी मिळाला नाही, काम कसं थांबून होतं, पेंडिंग होतं। परत एकदा तेव्हा युती सरकार आलं तेव्हा पुन्हा एकदा त्याला निधी मिळाला आणि राहिलेले कामं पूर्णश्वास दिलं आणि आज त्याचं लोकार्पण। मला या लोकांची कीव येते, ज्या गोष्टी आपण केलं नाही ते केलं नाही म्हणायला पाहिजे, जे केलं आहे ते केलं आहे। आम्ही म्हणतो केलं तर केलं आहे, पण असं चुकीचं काहीतरी घ्यायचं आणि आज तुमची सत्ता नसते काय नसते, तुमचा जो जेव्हा तुमची सत्ता असते त्यावेळी कामं करून घ्यायला पाहिजे, त्यावेळी करून घेत नाही आणि ज्यांनी जरी कोणीतरी सत्तामध्ये काम केलं तर मग आमचं पाठपुरवठा होतं किंवा आम्ही ते काम पूर्ण करून घेतलं असं चुकीचं लोकांसमोर आणून